नाही. अहो कितीही राजे होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखे होणार आहेत का? तर नाही. म्हणजे अशा कितीही गाया म्हशी होते दूध देणारे, पण त्याप्रमाणे कामधेनू कोणी होऊ शकत होतं का? तर नाही. तिसऱ्या आणि शेवटच्या चरणात आपल्याला तुकोबराय सांगतात, तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल पळो. म्हणजे आपण स्वतः अनुभवल्याशिवाय कृत केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीचा महिमा कळतो का? तर नाही. अहो आता कसं इकडून कीर्तनकाराच्या तोंडून शब्द बाहेर पडावा आणि तिकडून लगेच प्रमाण हजार चालीच हे गायकांशिवाय कोणाला कळणार आहे का? नाही. आता पक्वच वादक कसं इकडून सुरू झालं की कोणता तालू कोणता ठेका धरायचा, कसं त्याला पावडर लावायची, कसं कधी कधी बँडेज पट्ट्या सुद्धा लावा लागतं, हे त्यांच्याशिवाय कळणार आहे का महाराज? कोणाला तर नाही. आता पेटी मास्तर, अहो कोणतीही चाल असू द्या, एकदा स्वरज्ञान झाले की लगेच ते स्वर वाजवावे, लगेच चाली सहित ते एकदम भारी तालात वाजवावं. हे पेटी मास्तरांशिवाय कोणाला